उज्ज्वला's किचनमध्ये आज आपण बनवणार आहे झटपट होणारी आणि चवदार अशी तांदळाची खीर। तर यासाठी छोटे 4 चमचे तांदूळ घेतलेले आहे आणि ते 15 ते 20 मिनिटे अगोदर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे आणि आपण ही खीर अर्धा लिटर दुधापासून बनवणार आहे। तर हे भिजवून घेतलेले तांदूळ यातील पाणी हे फेकायचं नाही आणि त्याचबरोबर मी 8 ते 10 बदाम या ठिकाणी भिजत घालून घेतलेले आहे आणि हे भिजवून घेतलेले बदामाची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर आता हे धुवून घेतलेले आणि भिजत घातलेले तांदूळ आपण भिजत घालताना यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलेलं होतं, छोटी अर्धी वाटी। तर ते पाणीही ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि तांदूळही। आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक हिरवी वेलची फोडून घालायची, भिजवून सोलून घेतलेले बदाम घालायचे आणि आता याची पेस्ट तयार करून घ्यायची। तर आता ही तयार करून घेतलेली तांदळाची जी पेस्ट आहे ती पातेल्यामध्ये घालायची, थोडी जाडसर असली तरी चालेल। रवा तयार करून घ्यायचा त्याचा। तयार करून घेतलेल्या पेस्टमध्ये अर्धा लिटर दूध घालायचं, यामध्ये साय असेल तेही घालायची। तर आता हे दूध आणि तांदूळ एकत्र करून चांगले मिक्स करून घ्यायचे। थोडे मिक्स केल्यावर गॅस ऑन करायचा आणि लो फ्लेमवर सतत ढवळत राहायची आता ही खीर, जेणेकरून करपायला नको आणि यातील तांदूळ जो रवा तयार करून घेतलेला आहे तोही चांगला शिजला पाहिजे। तर आपल्याला बघता येईल 4 ते 5 मिनिटांमध्येच ह्या खीरला छान उकळी यायला लागते आणि यातील जो तांदळाचा रवा आहे तोही छान शिजून होतो। आपल्याला बघता येईल या ठिकाणी हा जो रवा आहे तांदळाचा तो चमकायला लागतो, त्यावरून आपल्याला असं कळते की ही खीर शिजून तयार झालेली आहे। तर यामध्ये 6 चमचे साखर घालते मी अर्धा लिटरसाठी। आपण आवडीनुसार कमी जास्त साखर यामध्ये घालू शकता आणि अर्धा लिटर दुधामधीलच अर्धा वाटी दूध यामध्ये केशर भिजवून घेतलेलं आहे कोमट दुधामध्ये, ती केशरचं पाणीही यामध्ये घालते। चांगलं मिक्स करायचं, आवडीनुसार सुकामेवा घालायचा आणि जर आपण यामध्ये किसमिस घालत असाल तर ती मात्र शेवटी घाला, नाहीतर मग हे दूध जे आहे खिरीतलं ते फाटू शकतं। जायफळ घालायचं किसून अगदी थोडं आणि साखर विरघळेपर्यंत थोडी मिक्स करून घ्यायची। आणि बघा किती छान दाट अशी ही कमी साहित्यामध्ये तांदळाची खीर बनवून तयार झालेली आहे। गार झाल्यावर अजून ती थोडी दाट होते, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। आपल्याला जर आता पातळ वाटत असेल तर